11 तारखेचा इथं मोठा कार्यक्रम आहे. असं वाटत आहे मनाला की यावर्षी बहुतेक लोक जास्त येतील. जर निसर्ग व्यवस्थित असतात तर सगळ्याच लोकांचे गेल्या वर्षी जवळजवळ 700-800 लोक इथे मुक्कामी होते. महापरित्राणाची सुरुवात होती. आमचा एक संकल्प आहे की लोकांच्या कल्याणासाठी भिक्षूचा एक पुण्यक्षेत्र आहे ना, आणि भक्तीला काय लोक कल्याण जेवढं करायचं, स्वतः आत्मकल्याण तर करायचं आहे, स्वकल्याण तर करायचंच आहे, पण स्वकल्याण करता करता लोकांनी जे भोजन दिलं तर त्याचा एक परिणाम तुझं काय म्हणता, ज्याचं खाल्लं त्याला रिटर्न दिलं पाहिजे. भिक्षूंच्या नियमातला हा सगळ्यात महत्वाचा जीवन जगण्याचा नियम आहे. भिक्षू खाल्लं ना, आणि कुठलाही भिक्षू आहे ना तो खातो तर तो रिटर्न करतो आणि त्याचाच परिणाम आहे. भोजनां परिकम्पिता अनुकंपा उपादाय पटिगन्नातु उत्तमं द्वितीयंपि तृतीयंपि इदं मे दानं इदं मे पुण्यं सब्बा सवखया वह वहन्तु निप्पाणस पच्चय होतु द्वितीयंपि तृतीयंपि इमां सुपव्यञ्जनं सारिणं सम्पन्नं भोजनानं उदकं वरं बुद्धस्य पूजयामि. द्वितीयंपि इमां सुपव्यञ्जनं सारिणं सम्पन्नं भोजनानं उदकं वरं धम्मस्य पूजयामि. तृतीयंपि इमां सुपव्यञ्जनं सारिणं सम्पन्नं भोजनानं उदकं वरं संघस्य पूजयामि. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. साधु इथं मोठा कार्यक्रम आहे. असं वाटत आहे मनाला की यावर्षी बहुतेक लोक जास्त येतील. जर निसर्ग व्यवस्थित असतात तर सगळ्याच लोकांचे गेल्या वर्षी जवळजवळ 700-800 लोक इथे मुक्कामी होते. महापरित्राणाची सुरुवात होती. आमचा एक संकल्प आहे की लोकांच्या कल्याणासाठी भिक्षूचा एक पुण्यक्षेत्र आहे ना, आणि भक्तीला काय लोक कल्याण जेवढं करायचं, स्वतः आत्मकल्याण तर करायचं आहे, स्वकल्याण तर करायचंच आहे, पण स्वकल्याण करता करता लोकांनी जे भोजन दिलं तर त्याचा एक परिणाम तुझं काय म्हणता, ज्याचं खाल्लं त्याला रिटर्न दिलं पाहिजे. भिक्षूंच्या नियमातला हा सगळ्यात महत्वाचा जीवन जगण्याचा नियम आहे. भिक्षू खाल्लं ना, आणि कुठलाही भिक्षू आहे ना तो खातो तर तो रिटर्न करतो आणि त्याचाच परिणाम आहे. आता आम्हाला जेवण दिल्यानंतर तुम्हाला रिटर्न देण्याचं काम सुरू करायला लागेल. एवढं जे बोललो 15 मिनिटं हे रिटर्न दिलं ना, हा जो काही व्यवहार चाललेला ना हा अत्यंत धर्माचा समर्पक लोकांसाठी असणारा व्यवहार आहे, आणि तो आपण आपल्या समर्पणामध्ये जाणीवपूर्वक आचरणात आणला पाहिजे. कल्याण करायचं आहे या सगळ्या गोष्टी. बाकीचे स्टेशन येत राहतील त्याची गरज नाही. हे आलं त्याच्या झटकीत आलो, याच्या झटकीत आलो, हे झालं ते झालं, पण ते मला धम्माने जीवन जगायचं आहे आणि त्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत. आपण लोकांनी काम केलं. 11 तारखेला महापूजा आहे. आपण लोक अकोलेकर लोक खूप भाग्यवान लोक आहात. यासाठी आहे की ज्या बोधिवृक्षाखाली भगवान अनंत सम्यक संबुद्धाला बोधी प्राप्त झाली, बुद्धत्व प्राप्त झालं, त्याच बोधिवृक्षाचं इथे रोपण केलेलं बोधिवृक्ष आहे की त्याला लोकांनी, काही सैनिकांनी आहेत, काही महिला मंडळांनी आहेत, काही अनेक म्हणजे 2-3 महिला मंडळांनी सुद्धा दान गोळा केला आणि सांगितलं की या बोधिवृक्षाचं चांगलं संगोपन व्हावं, त्यासाठी कवच महत्वाचं आहे. कोणी येईल आणि त्या बोधिवृक्षाच्या जवळ बसेल, चपला घालून बसेल, बसतात ते अवेळा टाईप आहे. आणि ज्या बोधिवृक्षाची भगवान अनंत सम्यक संबुद्धाच्या बाबतीत लोकनाथे न पूजिता, लोकांचे जे नाथ आहे, गुरु आहे भगवान अनंत सम्यक, त्याची बोधिवृक्षाची कृतज्ञता करतात ते बोधिवृक्षात 7 दिवस कंटिन्यू अनंत सम्यक संबुद्ध काय करत होते,
अनविश्लोषण, तिसऱ्या आठवडा जो घातला ना भगवान आनंद सभेसमोर अनविश्लोषण. अनविश्लोषण म्हणजे काय? डोळ्याची पापणी न हलवता न बंद करता 7 दिवसांपर्यंत त्या बोधिवृक्षाला एकटक बघत राहिले आणि आतून कृतज्ञता व्यक्त करत राहिले की धन्य आहे रे बोधिवृक्ष, की ज्या बोधिवृक्षाखाली मी बसून 40 दिवसापर्यंत मी थांबलो आणि मला बुद्धत्व प्राप्त केलं. अरे किती महान वृक्ष आहे. म्हणून आपण त्या बोधिवृक्षाची काय करता? वंदना घेत आहोत. म्हणून त्यासाठी लोकांनी जे दान कर्म केलंय, कर्म चांगलं केलं ना. अरे जे लोक दान करतात, अर्थात जे लोक ज्यासाठी दान करतात की ते महापुण्यवान लोक आहेत, त्यासाठी त्यांनी जे दान कर्म केलं तर त्यांनाही तसाच लाभ भेटणार आहे. त्यांच्या जीवनामध्ये सुरक्षिता कवच निर्माण होणार आहे. कारण जो देतो तो त्या भावनेने देतो तर त्याचा तसाच परिणाम होतो. आपण पहिलं उदाहरण बघितलं, जे पेरतो ते हजारो पटीनं जास्त उत्पन्न होते. जवळजवळ अनेक लोकांनी तिथे 2.5 लाख रुपयाचं दान केलं आणि सुरक्षिता केली. आपण त्या बोधिवृक्षाची पहिल्यांदा वंदना करणार आहोत आणि नंतर रात्रभर भगवान अनंत सभेसमोर अभिवादन करायचं आहे. तर त्यासाठी प्रॅक्टिकल रात्रभर जागून भगवंताचे सूत्र आपण बोलणार आहोत. अर्थात आपल्या कल्याणासाठी आहे आणि भगवंताला अभिवादन करणार आहोत. म्हणून 11 तारखेला हा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि 12 तारखेला तर अभिवादनाचा असा कार्यक्रम असणारच आहे. सर्वसाधारण लोक ज्या लोकांना जमत नसेल 11 तारखेला ते 12 तारखेला येतील आणि त्यासाठी आपण या कार्यक्रमाला येत असताना लोक खाली हात येत नाही, काय ना काय. आणि मी जाणीवपूर्वक वाडेगावच्या लोकांनाही ते सांगतो, बिलकुल खाली हात यायचं नाही. मी हे नाही सांगत तुम्ही की अमुकच घेऊन या, बिलकुल नाही. तुम्हाला जी परिस्थिती आहे, तुमचं जेवढं तुमच्याकडे सामर्थ्य आहे तेवढं आहे. कोणाला होते की काही लोक आहेत की बाबा हात खाली जायचं नाही तर कोणी आणेल की फळार घेऊन येईल. काही लोक आहेत नाही रात्रभर जागणारे लोक आहेत, काही लोक कॉफी घेऊन येतील, चहा घेऊन येतील. बाकीचे लोक आहेत भंतीजीला सुद्धा रात्री ब्लॅक टी द्यायची आहे, ब्लॅक कॉफी द्यायची आहे, येतील घेऊन. काही लोक काय करतात तेवढंच नाही म्हणत, आमच्याकडून काही घेणं होत नाही. तर काही लोक दान करतात, पैशाचं दान करतात. विशेषतः या बुद्धभूमीला जे काही धम्मसेविका आहे, महत्वाचं मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, या धम्मसेविकेने दृढ संकल्प केला की आम्ही 11 तारखेला आमच्या वतीने भगवान आनंद समेत समुदायाला दान अर्पण करण्याचं काम करतो. काही जीवदान करणार आहे, काही जे धान्य आहे ते दान करतील. जे धान्य आहे, जे कोणी आहे, जे दान करायचं आहे ते दान करायचं आहे. दान करणं म्हटलं माझ्या जीवनात मला सुखाने आणि समृद्धीने जीवन जगायचं, त्यासाठी मी काम करतो. काही लोक आहेत पैसे दान करतात. या महिलांनी एक दृढ संकल्प असा केला, कल्पवृक्षाची एक कल्पना केली. कल्पवृक्ष आहे कल्पतरू ज्याला म्हणतात. आपण काय आहे तर आपला मानस पूर्ण करण्यासाठी, अर्थात मानस पूर्ण म्हणजे होईल ज्यावेळेस शील सदाचाराचे जीवन जगताय, शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करताय आणि जे मनामध्ये तुम्ही ठरवाल ते पूर्तता होते. फक्त चित्ताची शुद्धता तेवढी महत्वाची आहे आणि त्यासाठी या महिलांनी सुद्धा दृढ संकल्प करा. होत ज्याला शक्य होत असेल त्या ठिकाणी त्याच्या पार्टिसिपेट व्हा. खूप कल्याणाचं आहे. आमच्यासाठी बुद्धाचं जीवन हे श्रेष्ठ आहे आणि आमच्यासाठी कल्याणाचा मार्ग आम्ही इथून सुरू केला पाहिजे. म्हणून 11 तारखेला हा 12 तारखेपर्यंत सकाळी 6 वाजेपर्यंत हा कार्यक्रम राहील. ज्याला जे दान धर्म करता येईल ते दान धर्म अवश्य करा. कारण हेच पाठीमागं लागते. कारण जगामध्ये आग लागली, संसाराला आग लागली, घराला आग लागली. समजदार व्यक्ती घरातल्या वस्तू काढण्यासाठी जे धावपळ करते आणि जे हाताला लागेल त्या हाताला लागल्यानंतर तो बाहेर काढतो, ते शिल्लक राहते. अर्थात जे बुद्धभूमीला किंवा जे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी जे लोक येतात आणि दान कर्म देतात, अरे तेच तुमच्या सदुपयोगाचं आहे, तेच तुमच्या कामी आहे. अदरवाईज सगळं खाक होईल, नष्ट होईल. यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. म्हणून बुद्ध जयंतीच्या पूर्वसंध्येला आपण विश्वसनाला दान केलं. तुमच्या प्रती आणि तुमच्या कुटुंबियांच्या प्रती खूप खूप मंगल कामना करतो. आपल्या सगळ्यांचं खूप मंगल हो, खूप कल्याण हो, खूप सुखी हो, सगळ्यांचं खूप भलं हो, भलं हो, भलं हो. विश्वसना आपल्या प्रती मंगल माहिती करणार आहे. दानं ददन्तु सखायं शीलं रक्षन्तु सपदा भावनाभिरता वन्तु गच्छन्तु देवता गता सभे बुद्धा बलबद्धा पच्चकानाचयं बलम् अरहन्तान् तेजेन रक्षन्नन्दामि सपसो आकाशठाचवो मट्टा देवानागा महेन्दिका पुण्यन्तं अनुमोदित्वा चिररक्षन्तु बुद्धशासनम् आकाशठाचवो मट्टा देवानागा महेन्दिका पुण्यन्तं अनुमोदित्वा चिररक्षन्तु धम्मदेशनम् आकाशठाचवो मट्टा देवानागा महेन्दिका पुण्यन्तं अनुमोदित्वा चिररक्षन्तु त्वं संघपरान्ति भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतान् सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतान् सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतान्
सत्संगानुभावेन सदा सोत्ति भवन्तु ते इच्छितं पतितं प्रियं किप्पमेवं समिज्यन्तु सभ्ये कुर्वन्तु चित्तसङ्कल्पा चन्दो पन्नरसो यथा आयुरारोग्य संपत्ति सर्ग संपत्तिमेव च ततो निपान संपत्ति यमिनाते समिज्यन्तु खूप मंगल हो कल्याण हो मुलगा बसून निद्रा खूप साधू साधू धन्यवाद मंगल हो सुखी ठीक आहे आपण हे जेवण करायचं आहे पण जेवण करत असताना या प्रीमायसेस मध्ये म्हणजे